पालकमंत्री पदाचे कार्यकारी अधिकार हे वाल्मिक कराडकडेच होते। त्याचबरोबर पालकमंत्री पद आणि कृषी मंत्री पद हे भाड्यानं त्याच्याकडे होतं असा आरोप आमदार प्रकाश सोळुंके, आमदार सुरेश धस यांनी केला। या आरोपाला कागदोपत्री आधार नसला तरी कराडच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणत्याच विभागातील आणि कोणत्याच हुद्द्यावरील अधिकाऱ्याची बिशात नव्हती। हे चित्र अगदी 9 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत होतं असं बोललं जातं। एवढंच काय तर त्याला अटक होण्यासाठी चक्क विनवणी करत बड्या अधिकाऱ्यांनाच 12 डिसेंबर रोजी परळी गाठावी लागली होती। एवढा वट असणारा वाल्मिक कराड याचं चित्र आता महिन्याभरातच बदललंय। महिन्याभरात एवढं हे सगळं पलटून गेले की इंडिवेअर, फॉर्च्युनर, डिफेंडर, लँड क्रुझर अशा 50 लाखापासून ते 2.5 कोटींच्या वाहनांमध्ये फिरणारा वाल्मिक कराडला आता पोलीस व्हॅनमध्ये पोलीस कोठडी, जेल ते न्यायालय अशा फेऱ्या माराव्या लागत आहेत। यासाठीच आपुलीची प्रतिमा होते आपुलीची वैरी अशी म्हणीचा प्रत्यय या निमित्ताने येतो। वाल्मिकचा कधी काळचा एवढा मोठा रुबाब ते त्याची उतरती कळा हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। तारीख 6 डिसेंबर 2024 कराडचे पंटर असलेले सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, जयराम चाटे आणि प्रतीक घुले यांनी मसाजोगच्या आवादा कंपनीच्या पवनचक्कीच्या प्रकल्पावर जाऊन राडा घातला। वाचपन सोनवणेंच्या फिर्यादीवरून ॲट्रॉसिटी दाखल झाली नव्हती तर ना संतोष देशमुख यांचा खून झाला असता ना वाल्मिक कराडचे कारनामे पुढे आले असते। सुरुवातीला किरकोळ गुन्हा नोंदविला गेला आणि अधिकारीच या आरोपी सोबत चहापाणी करत फिरू लागले। आता या अधिकाऱ्यांना कोणाच्या शब्दाखातर ते गुन्हे दाखल करून दिले नाहीत का करून घेतले नाहीत असा देखील विषय असला तरी गुन्हा नोंद झाले आणि तेथूनच गँग्स ऑफ परळीची देशभर चर्चा सुद्धा व्हायला लागली। गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करणारा घरगडी ते जिल्ह्यावर हुकूमत गाजवणारा वाल्मिक कराड या हा सर्वांनाच आता ठाऊक झाला। त्याची इथपर्यंत जाण्याची मजल कशी गेली, नेमकं या प्रवासात त्याचे साथीदार कोण होते या विषयावर आता सामान्य नागरिकांमध्येच नव्हे तर पोलीस दलांमध्ये देखील आता चर्चा सुरू झाली। खंडणी, मकोका या गुन्ह्यांसह संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा देखील CIDचा दावा त्याच्यावर आहे। ह्या देखील घटना अलीकडच्या असल्या तरी पहिल्याच नाहीत। यापूर्वी देखील शस्त्र अधिनियम, ठार मारण्याचा प्रयत्न, जमीन हडपण्याचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्याची भलीमोठी यादी जिल्ह्याच्या पोलीस दलाच्या दफ्तरामध्ये नोंद आहे। पण त्याला कधी अटक झाली, कोठडी झाली अशी चर्चा झालीच नाही। बहुतांशी ज्या बाबी झाल्या त्या सगळ्या कागदपत्रीत झाल्या असं बोललं जातं। अगदी काही महिन्यांपूर्वी ठार मारण्याचा प्रयत्नाखाली त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला तरीही त्याला 2 पोलीस कर्मचारी अंगरक्षक होते। अगदी खंडणीचा गुन्हा नोंद झाल्यानंतर तो फरार होण्याच्या काही काळातही त्याच्याकडे अंगरक्षकांची नोंद आहे। यावरून त्याचा पोलीस दलामध्ये किती दबदबा होता ते आपल्या सहज लक्षात येतं। याच दलात तो सांगेन ती पूर्व दिशा सिद्ध करण्यासाठी खाडेंची अटक आणि महिनाभरात बांगर कुटुंबियावर दाखल गुन्ह्यांची शृंखला अशी उदाहरणं भरपूर आहेत। कोणाला शस्त्र परवाना किंवा वाईन शॉपचा परवाना काढायचा असेल तर कागदपत्र गोळा करता करता त्याच्या नाकी नऊ येतं। अक्षरशः एखादा किरकोळ गुन्हा जर नोंद असेल तर त्यांची फाईल फेकून दिली जाते। पण गुन्ह्यांची भली मोठी यादी असतानाही वाल्मिक कराडला वाईन आणि शस्त्र परवाने सहज मिळाले असे आमदार सुरेश धस यांनी आरोप केला। वाल्मिक कराड बीडला येणार अशी चर्चा झाली की प्रशासन टाईट होत असे। त्याच्या कामासाठी तो त्या कार्यालयात येत सुद्धा नव्हता, परंतु नुसता रेस्ट हाऊसला येऊन बसला तरी सलाम ठोकण्यासाठी अधिकाऱ्यांची त्याच्याकडे रांग लागायची असे इथले स्थानिक लोक सांगतात। बीडकरांनी अगदी 2 महिन्यापूर्वी हे चित्र पाहिलेलं आहे, पण 2 दिवसापासून दिसत असलेले चित्र पाहिलं तर कहासे कहातक असंच आपल्याला म्हणावे लागेल। 11 तारखेला त्याच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला अटकेची विनंती करण्यासाठी बड्या अधिकाऱ्यांना परळी गाठावी लागली असं बोललं जातं। नंतर ही परिस्थिती बदलली तरी त्याला अटक करण्याची कुणाची बिशात झाली नाही असेच आपल्याला म्हणावे लागेल। कारण त्याच्या समर्थकांना कळते तो आता शरण येणार आणि इथल्या यंत्रणांना कळत नाही असं होणार नाही। त्याला अटक करणार तरी कोण, कारण महत्त्वाच्या ठिकाणी बसलेले बहुतांश लोक हे त्याच्याच मर्जीतले। दरम्यान शरण येतानाही त्याच्याकडे आलिशान स्कॉर्पिओ गाडी होती आणि 31 डिसेंबरला त्याने शरणागती पत्करल्यानंतर देखील पुण्याहून त्याला पोलीस जीपमध्ये आणण्यात आलं।
पण अगोदर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर पोलीस व्हॅनमधून त्याचा प्रवास सुरू झाला आणि बुधवारी तर बीड केज बीड अशी मोठी फेरी त्याला मारावी लागली। त्याच्या शिमरी, पारगाव, मांजरसुंबा, माजलगाव, ढिगोळ अशा ठिकाणी शेकडो एकर जमिनी आहे। पुण्यातील आलिशान भागामध्ये फ्लॅट असे कित्येक तरी किस्से दररोज आता आपल्याला ऐकायला मिळत आहेत। आता माध्यमं त्याच्या संपत्तीबद्दल सांगतायत व दाखवतायत, पण इथल्या लोकांसाठी हे कारनामे नवीन नव्हते असे इथले लोक सांगतात। लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक बॅनरवर दिवंगत गोपीनाथ मुंडे, मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या बरोबरीनं वाल्मिक कराडचे फोटो तेवढ्याच आकारानं लागत होते। हे विशेष आहे। आमदार सुरेश धस यांच्या दाव्यानुसार आकाची संपत्ती ही मोठ्या आकांच्या पेक्षा देखील कैक पटीनं जास्त आहे। पण असो, ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।